मुंबईसाठी महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध, तर यावेळी विविध आश्वासनं देण्यात आली आहे महायुतीकडून। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा जाहीरनामा प्रसिद्ध। महिलांना बेस्टमध्ये 50% सवलतीसह लाडक्या बहिणींना लघु उद्योगासाठी 5 लाखांपर्यंतचं बिनव्याजी कर्ज देण्याचंही जाहीरनाम्यातनं आश्वासन। मुंबईमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला मुंबईतच घर देणार, मुंबईतील मराठी माणसाला बाहेर जाऊ देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मुंबईकर मराठी माणसाला आश्वासन। मुंबईकरांनी निष्क्रियतेची 25 वर्ष पाहिली आहेत, आम्हाला 5 वर्ष मुंबईच्या विकासासाठी द्यावीत। उद्धव ठाकरेंवर या ठिकाणी टीका करताना मुख्यमंत्री फडणवीसांचं मुंबईकरांना आवाहन। बाहेर गेलेल्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणणार, जाहीरनामा प्रसिद्ध करताना उपमुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। तर आजचा वचननामा मुंबईकरांसाठी बदल घडवणारा ठरेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। महानगरपालिका निवडणुकीसाठी आज प्रचाराचा सुपर संडे। नाशिकच्या गोदा काठावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा। छत्रपती संभाजीनगरात आज 4 वाजता एकनाथ शिंदेंची जाहीर सभा पार पडणार। तर ठाकरे बंधूंची शिवतीर्थवर आज तोफ धडाडणार। महानगरपालिकेसाठी दोन्ही भावांची मुंबईतली पहिली सभा। छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर सभेची जय्यत तयारी। नितेश राणेंच्या मुंबईतील बंगल्याबाहेर अज्ञातानं बॅग ठेवली, पोलिसांकडून बॅग ठेवणाऱ्या अज्ञाताचा शोध सुरू। तर मला बॅगविषयी माहिती असतं तर ज्यांनी बॅग ठेवली आहे त्यांना बॅगमध्ये भरून पाठवलं असतं, मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया। तर बॅग ठेवायच्या भानगडीत कुणीही पडू नका, नितेश राणेंचा इशारा। नागपूर शहरासाठी भाजपचा आज जाहीरनामा प्रसिद्ध होणार। थोड्याच वेळात बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये आज जाहीरनामा प्रसिद्ध होणार। जाहीरनाम्यासाठी भाजपनं नागपूरकरांची मतं सूचना मागवल्या होत्या। राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मुदतवाढ द्या, राज्य निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात विनंती। तर राज्य निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टात दाखल केला अर्ज। उद्या तातडीची सुनावणी घेऊन कोर्ट मुदतवाढ देतं का हे पाहणं महत्त्वाचं। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार दगडू सकपाळ यांचा शिंदेंच्या सेनेत जाहीर प्रवेश। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत नंदनवन या निवासस्थानी त्यांचा पक्षप्रवेश संपन्न। दगडू सकपाळ यांच्या मुलीला उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज होते। दगडू सकपाळ यांचं नेतृत्व दगडाप्रमाणे कणखर असून दगडू सकपाळांची ठाकरेंच्या पक्षात झालेली अवहेलना ही दुर्दैवी आहे। दगडू सकपाळांच्या प्रवेशानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। एकाच वेळी एकाच वॉर्डच्या मतमोजणीमुळे निकाल राखण्याची शक्यता। पालिका निवडणुकीची मतमोजणी आता एकाच वेळी एकाच वॉर्डमध्ये होणार। दुपारपर्यंत स्पष्ट होणारं निकालाचं चित्र उशिरा स्पष्ट होण्याचा यामुळे अंदाज। राष्ट्रवादीचा एक स्थानिक नेता स्वतःला एसआरएचा बाप समजतो। एसआरएमधील लोकांना राष्ट्रवादीच्या नेत्याकडून धमक्या, तर भाऊ त्यांचा बंदोबस्त करावा लागेल। महेश लांडगेंची अप्रत्यक्षरित्या अजित पवारांची फडणवीसांकडे तक्रार।